सारे व्यापारी हाथ में एक ही तख्ती लेकर खड़े हैं कि साइबर फ्रॉड की संभावनाओं के चलते अब ऑनलाइन यूपीआई पेमेंट जो है वो नहीं ले पाएंगे, केवल कैश पेमेंट पर काम करेंगे। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। यात हे व्यापारी सांगतायत, आम्ही यूपीआय पेमेंट स्वीकारणार नाहीत। काही खरेदी करायची तर आम्ही फक्त कॅशच स्वीकारू। व्यापारी आता यूपीआय पेमेंट स्वीकारणार नाहीत। व्यापारी कॅशनेच करणार व्यवहार। वायरल मैसेज मागचं सत्य काय? कि हमारा पूरा का पूरा खाता सीज हो गया, व्यापारी परेशान हो रहा है, व्यापारी आर्थिक रूप से टूट जाए, ये कतई मंजूर नहीं होगा। हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आता खरंच दुकानदार व्यापाऱ्यांनी यूपीआय ऑनलाईन पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय का? कारण आता बरेच लोक काहीही वस्तू घ्यायची तर ऑनलाईन यूपीआय पेमेंट करतात। फोन पे, गुगल पे अशा बऱ्याच ॲपचा वापर करतात। त्यामुळे हा निर्णय जर व्यापाऱ्यांनी घेतला असेल तर अनेकांना अडचण होईल। सध्या लोक पैसे खिशात ठेवत नाहीत, मोबाईलनेच पेमेंट करतात। त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। व्यापारी आता यूपीआय पेमेंट स्वीकारणार नाहीत। ऑनलाईन फ्रॉड होत असल्यानं त्याची तक्रार केल्यास परिणाम व्यापाऱ्यांनाच भोगावे लागतात। त्यामुळे ऑनलाईन पेमेंट स्वीकारणार नाहीत। मेसेज सोबत व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय। मात्र खरंच व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय का? निर्णय घेतला असेल तर कधी लागू होणार आहे? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। याबाबत अधिक माहिती व्यापाऱ्यांकडे मिळू शकते। त्यामुळे आमच्या टीमनं व्यापाऱ्यांशी संपर्क साधला। त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा। इस तरह की अगर कंप्लेंट आती तो निश्चित रूप से वैधानिक कार्रवाई होती। इसी प्रकार की कोई भी कंप्लेंट नहीं आई, सिर्फ एक न्यूज़ के माध्यम से पता चला था। ऑल ओवर इंडिया में ही कहीं ना कहीं कि कहीं फ्रॉड होता है और फ्रॉड के अमाउंट अगर किसी अकाउंट में चला जाता है, उससे परचेजिंग होती है तो वो अकाउंट ऑटोमेटिकली ब्लॉक हो जाता है एनसीआरपी से। तो ऐसी स्थिति में ये व्यवहारिक समस्या है जिसका कहीं ना कहीं सोल्यूशन निकाला जाए। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी यूपीआय पेमेंटवर बंदी घातलेली नाही। इंदोरच्या राजवाडा भागातील व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। यूपीआय पेमेंटमुळे सायबर फ्रॉड होत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे। टॅक्स वाचवण्यासाठीही यूपीआय पेमेंट टाळत असल्याची माहिती आहे। सध्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय मागे घेतलाय। यूपीआय पेमेंटद्वारे खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड शिवाय पैसे हस्तांतरित करता येतात। यूपीआय पेमेंटद्वारे एकाच मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती लिंक करता येतात। विक्रीच्या ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करून व्यापाऱ्यांना पैसे देता येतात। मात्र काही व्यापाऱ्यांनी यावर बंदी घातली होती। महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।